द्यायला पाहिजे की नाही? हा, सो आजचा टॉपिक आहे आपला RNA. काल काय बघितलं होतं आपण? DNA. आज काय बघायचं आहे? RNA. DNA चा फुल फॉर्म काय होता? डिऑक्सी रायबोन्यूक्लिक ऍसिड. RNA चा फुल फॉर्म काय? रायबोन्यूक्लिक ऍसिड. काय? रायबोन्यूक्लिक ऍसिड. जसं की याच्या नावामध्येच ऍसिड दिलेले आहे, दॅट्स वाय इट इज ऑल्सो ऍसिडिक इन नेचर. कसं आहे? हा ऍसिडिक आहे नेचर मध्ये. नाव आता स्ट्रक्चर कसं आहे? सर स्ट्रक्चर याचं सिंगल स्ट्रँडेड आहे. आपण DNA मध्ये स्ट्रँड कसे बघितले होते? डबल बघितले होते असे, बरोबर. पण याचं स्ट्रक्चर सिंगल आहे. एवढा स्ट्रँड आहे त्याच्यावरती. डबल स्ट्रँड आहे का? नाही. नंतर सेकंड इम्पॉर्टंट न्यूक्लिक ऍसिड इन द सेल. इट मीन्स आफ्टर द DNA. आफ्टर DNA जर का कोणता न्यूक्लिक ऍसिड इतका पॉवरफुल असेल किंवा तो कंट्रोल करत असेल सिस्टीमला, तर तो कोण करतो? RNA. कोण करतो? RNA चा फुल फॉर्म काय? रायबोन्यूक्लिक ऍसिड. त्याच्यामध्ये किती स्ट्रँड आहे? सिंगल स्ट्रँड आहे. डबल स्ट्रँड आहे का? नाही. जशी सिक्वेन्सिंग DNA वरती होती तशी सिक्वेन्सिंग कशावरती असणार आहे? RNA वरती असणार आहे. फक्त एका साईडने असणार आहे. समजतंय? दोन साईडने नसणार आहे. का? कारण की त्याच्यावरती किती स्ट्रँड आहे? एकच स्ट्रँड आहे. सेकंड इम्पॉर्टंट न्यूक्लिक ऍसिड सेल मधला. इट मीन्स आफ्टर द DNA. आता तुम्हाला माहिती आहे का तुमच्या सेंट्रल नर्वस सिस्टीम कळते ना? काय असते सेंट्रल नर्वस सिस्टीम? एक अशी बॉडी सिस्टीम जी की पूर्ण बॉडी कंट्रोल करते. नर्वस सिस्टीम कळत असेल ना? त्याच्यामध्ये दोन ऑर्गन असतात, एक म्हणजे ब्रेन, सेकंड म्हणजे स्पायनल कॉर्ड. तर तुमचं ज्यावेळेस ब्रेन वर्क करत नाही त्यावेळेस तुमचं स्पायनल कॉर्ड वर्क करते. तसंच एक अल्टरनेटिव्ह आहे RNA, की ज्यावेळेस तुमचा DNA वर्कआउट करत नाही त्यावेळेस काय करतात? RNA. जस्ट समजण्यासाठी, कन्सेप्ट खूप वेगळे आहेत पण एक समजण्यासाठी तुम्हाला हेल्पफुल राहील की ज्यावेळेस DNA वर्क करत त्यावेळेस कोण वर्क करतं? RNA वर्क करतो. मेड अप बाय रायबो शुगर फॉस्फेट मॉलिक्यूल नायट्रोजन बेस. कालच्या सारखंच DNA कशापासून बनलेला होता? नायट्रोजन बेस, फॉस्फेट मॉलिक्यूल, शुगर पासून. याच्यामध्ये पण काय? पेंटोज शुगर, नायट्रोजन बेस आणि हा सांगतो, रायबो शुगर, फॉस्फेट मॉलिक्यूल आणि नायट्रोजन बेसेस. काल पेंटोज शुगर होती. ठीक आहे. आता जी शुगर असते, मी तुम्हाला पहिले बोललो होतो, ही जी शुगर आपण काढतोय, ही जी पेंटोज शुगर आहे, आता ही जी असते ते शुगरची पण खूप टाईप असतात, सुक्रोज, फ्रुक्टोज वगैरे वगैरे. तर ही कशापासून बनलेली? रायबोज नावाच्या शुगर मॉलिक्यूल पासून बनलेली. दॅट इज वाय ऑल्सो इट इज कॉल्ड एज रायबोन्यूक्लिक ऍसिड. समजतंय? कळतंय? ठीक आहे. नेक्स्ट आता आपण काय बघितलं होतं? कालच्या याच्यामध्ये नायट्रोजन बेसिस बघितले होते. कालच्या याच्यामध्ये नायट्रोजन बेसिस कोणते कोणते होते? ऍडेनाइन, ग्वानाइन, सायटोसिन, थायमाइन DNA मध्ये. पण आता इथे थायमाइन रिप्लेस झालेले कोणापासून? युरेसिल मुळे. ठीक आहे. म्हणजे तिथे तीन सेम असणार आहे, ऍडेनाइन, ग्वानाइन, सायटोसिन. फक्त DNA मध्ये काय असणार आहे? थायमाइन. RNA मध्ये काय असणार आहे? युरेसिल. समजतंय? आता RNA चे तीन टाईप असतात. रायबोझोमल RNA ज्याला की rRNA म्हणतात, मेसेंजर RNA ज्याला की mRNA म्हणतात, ट्रान्सफर RNA ज्याला की tRNA म्हणतात. प्रत्येक टाईपच्या RNA चे एक वेगवेगळे काम. आता याची सिक्वेन्सिंग करत असताना लक्षात ठेवा, RNA हा एक इम्पॉर्टंट फंक्शनल कंपोनेंट आहे जो की ट्रान्सक्रिप्शनसाठी हेल्पफुल आहे. ट्रान्सक्रिप्शनसाठी हेल्पफुल आहे म्हणजे ट्रान्सक्रिप्शन इज द प्रोसेस ड्यू टू दिस वी कॅन फॉर्म द प्रोटीन. आपण काय करू शकतो? प्रोटीन बनवू शकतो. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये काय असतं? बेसिकली पहिले कोणता RNA? मेसेंजर RNA. आपण सगळ्यात आधी घेऊ मेसेंजर RNA. कोणता RNA? सर मेसेंजर RNA काय करतो? मेसेंजर RNA आर दोज टाइप ऑफ RNA और दोज RNA विच कॅन कंडक्ट अ मेसेज फ्रॉम DNA. तो काय करतो? DNA कडून काय घेतो? मेसेज घेतो आणि रायबोझोमला पाठवतो. आता तुम्ही जर का सेल आणि सेलची कंपोनेंट्स बघितले असेल 9th माझ्याकडून, तर 9th ला 8लाच जातं वाटतं आपल्याला. तर 8 मध्ये आपण सेल कंपोनेंट बघितलं. त्याच्यामध्ये सेलमध्ये काय असतं? न्यूक्लियस असतं, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम्स असतात, व्हॅक्युल्स असतात, परत तुमचा रायबोझोम असतो. रायबोझोम दोन टाइप मध्ये असतो, 50 इयर्स, 30 इयर्स. आपण बघितलं होतं ना, दोन पार्ट बघितले होते रायबोझोमचे. असा रायबोझोम काढून दाखवला तुम्हाला. असा वरचा पोर्शन मोठा होता, खालचा पोर्शन छोटा होता. आठवतंय का थोडं थोडं? हा, हुशार आठवून घ्या. बेसिक मुद्दा हा की आपल्याकडे रायबोझोम्स असतात, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम्स असतात, व्हॅक्युल्स असतात, न्यूक्लियस असतात. तर मेसेंजर RNA काय करतो? इट विल कंडक्ट अ मेसेज, फ्रॉम कोणाकडून? DNA
आणि कोणाला पोहोचवतो? रायबोझोमला. कशासाठी? फॉर प्रोटीन सिंथेसिस. कशासाठी पोहोचवतो? प्रोटीन सिंथेसिस साठी. समजतंय? मेसेंजर आरएनए आर दोज टाइप्स ऑफ आरएनए विच कॅन कंडक्ट अ मेसेज फ्रॉम डीएनए. म्हणजे डीएनए काय करणार? मेसेंजर आरएनए कडे मेसेज देणार की बाबा हा मेसेज घेऊन रायबोझोम कडे जा. मग मेसेंजर आरएनए काय करणार? डीएनए कडून मेसेज घेणार आणि सर मी रायबोझोम कडे चाललोय. रायबोझोम कडे गेल्यानंतर तो मेसेज देणार. पण तो मेसेज कशाचा असतो? कशाचा असतो? प्रोटीन सिंथेसिस करण्याचा. कशाचा? प्रोटीन सिंथेसिस करण्याचा. आता लक्षात ठेवा, आपण व्हॉट्सअप वरती मेसेज पाठवतो. तुम्हाला माहिती आहे का व्हॉट्सअप वरती एंड टू एंड डिस्क्रिप्शन असतं. एंड टू एंड डिस्क्रिप्शन म्हणजे जर काय पाठवणारा आणि बघणारा हे दोघच मेसेज बघू शकतात. अदरवाईज थर्ड पर्सन मेसेज बघू शकत नाही. माहित असेल ना? म्हणजे पाठवणाऱ्याच्या मोबाईल मध्येच तो मेसेज शो होतो आणि ज्याला पाठवलाय त्यालाच मेसेज शो होतो. बाकी कोणत्याच मोबाईल मध्ये तो मेसेज शो होत नाही जोपर्यंत तुम्ही लॉग इन करत नाही वगैरे तोपर्यंत. पण कुणी हॅक करू शकतं का? ते नाही करू शकत. असंच मेसेंजर आरएनएचं फक्त काम आहे मेसेज पाठवणं. तो मेसेज काय हे तो बघू शकत नाही. तो काय करतो? फक्त मेसेज ना आपलं पोस्टमॅन सारखं इकडून पोस्ट घेतलं इकडे टाकून दिलं. आता सेकंड रोल येतो तो म्हणजे रायबोझोमल आरएनएचा. कोणाचा? रायबोझोमल आरएनए, ज्याला की आपण शॉर्ट फॉर्म मध्ये काय म्हणतो? रायबोझोमल आरएनए. शॉर्ट फॉर्म मध्ये काय म्हणतो आपण त्याला? आरआरएनए. आता इथे सगळ्यात मोठं काम करतो आरआरएनए. आरआरएनए काय करतो? त्या मेसेजला हा प्रेझेंट असतो रायबोझोम वरती, प्रेझेंट ऑन रायबोझोम अँड डिकोड द मेसेज. म्हणजे हा काय करतो? रायबोझोम वरती प्रेझेंट असतो. आपला मेसेज कुठून आलेला आहे? डीएनए कडून आलेला आहे. कुठं पोहोचलाय? रायबोझोम कडे पोहोचलाय. मग ज्यांनी मेसेज आणला त्याचं नाव काय? मेसेंजर आरएनए. आता हा मेसेज कोणाकडे देतो? आरआरएनए कडे, जो की कुठे प्रेझेंट असतो? रायबोझोम वरती. मग रायबोझोमल आरएनए काय करतो? त्या मेसेजला डिकोड करतो आणि सांगतो की हा मेसेज आता कशाचा आहे? प्रोटीन सिंथेसिसचा आहे. कशाचा आहे? प्रोटीन सिंथेसिस. मग हा काय करतो? फोन लावतो टीआरएनए ला. कोणाला? टीआरएनए ला. मग एंट्री होती आपल्या याच्यामध्ये थर्ड आरएनए ची. कोणता? दॅट इज ट्रान्सफर आरएनए, ज्याला की आपण काय म्हणतो? टीआरएनए. सर आता टीआरएनए ची एंट्री झाली तर टीआरएनए करतो काय? टीआरएनए काय करतो? त्याला आता प्रोटीन सिंथेसिस म्हणजे प्रोटीन बनवण्यासाठी लागणारं सगळं सामान आणून देतो. कळतंय? म्हणजे इट ट्रान्सफर अमाइनो ऍसिड फ्रॉम साइटोप्लाज्म टू रायबोझोम. कसं? बघा, प्रोटीन बनलेले असतात अमायनो ऍसिड पासून. प्रोटीनची डेफिनेशनच काय? इट इज द बिल्डिंग ब्लॉक्स और इट इज मेड अप फ्रॉम अमायनो ऍसिड्स. तुमच्या शरीरामध्ये जे अमायनो ऍसिड तयार होतात ते अमायनो ऍसिड रिस्पॉन्सिबल असतात प्रोटीन बनवण्यासाठी. कोण रिस्पॉन्सिबल असतात? प्रोटीन रिस्पॉन्सिबल. अमायनो ऍसिड कशासाठी रिस्पॉन्सिबल असतात? प्रोटीन बनवण्यासाठी. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये जेवढं काही प्रोटीन बनते कोणापासून बनतंय? अमायनो ऍसिड्स पासून बनतंय. समजतं इथपर्यंत? ठीक आहे. आता आपण काय बघतोय? आरएनए बघतोय. आरएनए ची स्टोरी काय? आरएनएचं नाव असतं रायबोन्यूक्लिक ऍसिड. काय नाव आहे? रायबोन्यूक्लिक ऍसिड. स्ट्रँड किती याच्यामध्ये? सिंगल स्ट्रँड आहे. सेकंड इम्पॉर्टंट न्यूक्लिक ऍसिड इन द सेल. इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का? नाही. आता हा पण बनलेला असतो 3 गोष्टींपासून: फॉस्फेट मॉलिक्यूल, नायट्रोजन बेस आणि नंतर रायबोज शुगर. बरोबर? मग आता मला एक गोष्ट सांगा, त्याच्यामध्ये नायट्रोजन बेसिस आहेत. नायट्रोजन बेसिस कोणते कोणते? ऍडेनाइन, ग्वानाइन, सायटोसिन, युरॅसिल. थायमाइन आहे का? थायमाइन रिप्लेस कशाने झाला? युरॅसिलने. आता त्याचे काही चिल्ले पल्ले आहेत, म्हणजे त्याचं काहीतरी एक सिस्टीम आहे. त्या सिस्टीम मध्ये 3 कंपोनेंट्स आहेत. पहिला कोणता कंपोनेंट आहे? आरआरएनए, एमआरएनए, टीआरएनए. आरआरएनए म्हणजे काय? रायबोझोमल आरएनए. टीआरएनए म्हणजे काय? ट्रान्सफर आरएनए. आणि नंतर एमआरएनए म्हणजे काय? मेसेंजर आरएनए. मग आता रोल कसे आहेत? मेसेंजर आरएनए असतो. काय असतो? मेसेंजर आरएनए. एमआरएनए तो काय करतो? डीएनए कडून मेसेज घेणार, रायबोझोम कडे पोहोचवणार.
आपल्याला प्रोटीन तर लागणार आहे ना, प्रोटीन बनवतो की आपली बॉडी, तर काय करणार, डीएनए कडून मेसेज घेणार, रायबोझोम कडे पाठवणार. पण आता तो मेसेज त्याला वाचता येतो का, नाही, तो अनेबल आहे मेसेज वाचण्यासाठी, तो त्याची कॅपॅबिलिटी आहे का तेवढी, नाही. मग तो मेसेज वाचतो कोण, तो मेसेज वाचतो रायबोझोमल आरएनए, म्हणजे सगळ्यात शिकलेला कोण याच्यामध्ये, रायबोझोमल आरएनए. मग रायबोझोमल आरएनए काय करतो, तो मेसेज वाचतो, वाचला त्यांनी मेसेज, मग त्याला कळालं की आता काय करायचंय, प्रोटीन सिंथेसिस करायचंय, बरोबर. तू कुठे प्रेझेंट असतो, रायबोझोमल आरएनए, रायबोझोम वरती, म्हणून त्याचं नाव काय, रायबोझोमल आरएनए. तर रायबोझोमल आरएनए काय करतो, तो मेसेज वाचतो, त्याला समजतं की प्रोटीन सिंथेसिस करायचंय, त्याला आता प्रोटीन सिंथेसिस तर करायचंय, मग कशाने करणार, कारण की प्रोटीन बनवण्यासाठी काय पाहिजे, अमायनो ऍसिड. मग आता त्याला वाचता लिहिता येतं, पण त्याला व्यवहार करता येतो का, नाही. मग तू कोणाला पाठवतो, तो पाठवतो ट्रान्सफर आरएनएला, की बाबा जा त्या सायटोप्लाझम मधून काय कर, अमायनो ऍसिड घेऊन ये, रायबोझोम कडे ठेव, आपल्याला काय करायचंय, प्रोटीन बनवायचंय. मग कळालं आता, मेसेंजर आरएनए टेक द मेसेज फ्रॉम द डीएनए टू रायबोझोम, रायबोझोमल आरएनए प्रेझेंट ऑन द रायबोझोम which can decode this message for the protein synthesis, and now the transfer RNA collect the amino acid from the cytoplasm and transfer it to ribosome for protein synthesis. कळालं, म्हणजे अल्टिमेटली तुम्ही काय करताय, प्रोटीन सिंथेसिस, तुम्हाला काय करायचं, प्रोटीन बनवायचंय, आणि ह्याच प्रोसेसला म्हणतात ट्रान्सक्रिप्शन, जी की तुमच्या हेरिडिटी आणि इव्होल्युशन मध्ये पहिला कन्सेप्ट आहे. तर आता कशा कशा गोष्टी घडतात हे समजलं, डीएनए म्हणजे काय कळालं, आरएनए म्हणजे काय कळालं. 2 लेक्चर फक्त बेसिस वरती होते, कशावरती, बेसिस वरती. तर तुमचे बेसिस क्लिअर आहेत आता, ठीक आहे. आता उद्यापासून आपण चॅप्टर सुरू करू शकतो, ठीक आहे, लिहून घ्या.